नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळ्यात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ। रुग्णांचा ओढा ग्रामीण रुग्णालयाकडे। गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे। एकीकडे प्राणीप्रेमी किंवा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांसाठी हा मुद्दा भावनिक झालेला असताना या कुत्र्यांमुळे प्रचंड मनस्ताप आणि प्रसंगी शारीरिक इजा सहन कराव्या लागणाऱ्यांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे। कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, कारण मोकाट कुत्र्यांची संख्या म्हसळा शहरात वाढली आहे। पहाटे मंदिरात, मशिदीत, प्रार्थनेसाठी शाळेत जाणाऱ्यांवर सुद्धा कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात। म्हसळा तालुक्यात कुत्रा दंशासह सर्व प्रकारच्या दंशांवर ग्रामीण रुग्णालय म्हसळा, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा, मेंदडी, खामगाव, आंबेत आणि जिल्हा परिषद दवाखाना पाबरे येथे इलाज केले जातात। मागील 3 महिन्यात कुत्रा दंशांवर ग्रामीण रुग्णालय 125 तर उर्वरित 4 प्राथमिक केंद्रांतून 24 रुग्णांवर अशा 149 रुग्णांवर उपचार करण्यात आले। म्हसळा शहर आणि ग्रामीण भागांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, कारण मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे, तर कुत्रेप्रेमी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे। शहरातील बहुतांश हॉटेल, टपरीवर सहजासहजी बिस्किट पुडे विकत घेऊन भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारे कुत्रेप्रेमी वाढले असल्याचे अनेक टपरी मालकांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले। नुकताच दिलेल्या सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशानुसार चांगला निर्णय घेतला आहे। भटक्या कुत्र्यांना पकडण्यात येईल, त्यांचे निर्बजीकरण करण्यात येईल, त्यांना रेबीज विरोधी लस दिली जाईल आणि नंतर त्या कुत्र्यांना जेथून पकडलं गेलं त्याच ठिकाणी सोडलं जाणार आहे। परंतु म्हसळा शहरातील नगरपंचायत म्हसळा आणि अन्य 39 ग्रामपंचायतीपर्यंत सुप्रीम कोर्टाचा हा आदेश पोहोचणार का आणि पालन करणार का, हा केवळ चर्चेचा विषय ठरणार आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।